मिसळ, इथे काय मिळतं आणि मी इथे काय वेगळं अनुभवलं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर घरी जेवण बनवायला वेळ नसेल पण तुमची फायनान्शियल आणि फिजिकल हेल्थ पण कॉम्प्रोमाइज करायची नसेल तर आपल्या ठाण्यामध्ये आता नवीनच सांडू दुग्ध मंदिर नावाचे उपहारगृह सुरू झालेले आहे. त्याची लोकेशन पिन मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये ज्या गोष्टी मी YouTube मध्ये नाही बोलू शकत किंवा राहून जातात त्याही गोष्टी मी तिकडे शेअर केलेल्या असतात. तर ट्रॅव्हल अँड स्टेचं डिस्क्रिप्शन तुम्ही नेहमीच वाचत जा. सांडू दुग्ध मंदिर हे तेच गिरगावातील सुप्रसिद्ध उपहारगृह आहे ज्यावर भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे भाडीपानेही व्हिडिओ बनवलेला. गिरगावात यांचे उपवासाचे पदार्थ फार फेमस आहेत. ठाण्यात मात्र त्यांनी उपवासांच्या पदार्थांबरोबर भोजनाची व्यवस्थाही केली आहे. छोट्याशा खानावळीत ॲक्वा ग्रीन कलरचे सोफे ठेवून त्यांनी वेलकमिंग फील आणला आहे. इथे मी वेगळं काय अनुभवलं तर इकडे मी कोथिंबीर वडी ऑर्डर केलेली आणि आतापर्यंत खूप ठिकाणी आपण कोथिंबीर वड्या खाल्ल्या असतील पण घरच्या कोथिंबीर वडी सारखा सुगंध वडीला येत नाही. आपण कोथिंबीर वडी आली की खातो पण खाताना सुगंध यावा ही अपेक्षाही मला नव्हती. पण सांडू दुग्ध मंदिरला कोथिंबीर वडी बरोबर तो सुगंधही मला आला आणि मला ह्यांची USP कळली. इकडे सगळे पदार्थ ताजे आणि जेव्हा आपण ऑर्डर देतो तेव्हाच बनवले जातात. इकडे आम्ही कोथिंबीर वडी खाल्ली, नंतर जेवणाची एक थाळी मागवली. त्याच्यात आम्ही पनीर भुर्जी एक्स्ट्रा ऑर्डर केल्याने त्याचे 20 रुपये एक्स्ट्रा घेतले पण थाळी उत्तम होती. कशी आहे मिसळ? मला इकडची मिसळ फार आवडली. घरगुती जेवणाचा आनंद तुम्ही इकडे घेऊ शकता. शिवाय इकडचा खास प्रकार म्हणजे मिसळ. ही मिसळ मसूर डाळीची होती. जनरली ठाण्यात कुठेच मसूर डाळीची मिसळ मिळत नाही. जर तुम्हाला वेगळी मिसळ ट्राय करायची आहे तर तुम्ही सांडू दुग्ध मंदिरला नक्की या. नमस्कार, आपलं नाव काय? माझं नाव वैशाली पाटील. आमचं गिरगावात सांडू दुग्ध मंदिर म्हणून दुकान आहे. त्याचे मी ठाण्यामध्ये ब्रांच सुरू केले नौपाडामध्ये. माझ्याकडे नाश्त्याचे आहे पदार्थ आहे ते आमची स्पेशालिटी आहे. पण मी ठाण्यामध्ये जेवणही चालू केलं. आपलं जेवण हे एकदम घरगुती पद्धतीचं असतं. नाश्ता सुद्धा तसाच असतो आणि जेवण कमी तिखट कमी तेलकट अशा पद्धतीचं आम्ही बनवतो. हो, आम्ही तुमची मिसळ ट्राय केली आणि ती अशी बघताना वाटली किती तिखट असेल पण अजिबात तिखट नव्हती. लहान मुलंही खातील आणि एकदम ऑथेंटिक चव होती त्याची. खूप छान होती मिसळ. आणि वडा वगैरे कसा मिळतो? बटाटे वडा आहे, वडा उसळ वगैरे सुद्धा आहे. ते सुद्धा कमी तिखट मिळतं, तिखटही मिळतं. तुम्ही सांगाल त्याच्यानुसार बनवून देतो. म्हणजे साधारण ब्राह्मणी थाटातलं जेवण? ब्राह्मणी थाटातलंच आहे. खरं लोकांना थोडंसं ॲडिशन हवं असतं म्हणून आम्ही कांदा लसूण ॲड करतो. पण सांगितलं तर बिना कांदा लसूणचा पण देतो. हो का? आणि किती वर्ष झाली सांगितलं तुम्ही? 3 वर्ष झाली. हे हॉटेल ओपन करून? ओपन करून. अरे वा. आणि ते छान सिटिंग अरेंजमेंट वगैरे सुंदर केली आहे तुम्ही. ते लॅम्प वगैरे पण लावला आहे, छानच केलं. माझी प्रामाणिक मतं, माझे प्रामाणिक अनुभव मी तुमच्याशी ट्रॅव्हल अँड स्टे YouTube चॅनलवर शेअर करतच असते. शिवाय लहान मुलांसाठी मस्ट विजिट प्लेसेस कुठल्या याच्यासाठीही मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. ती तुम्हाला वरतीही बघायला मिळेल. नवीन नवीन फिरण्याची ठिकाणं, राहण्याच्या जागा, त्याच्याविषयीचे माझे अनुभव आणि संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळेल. असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे बघायचे असतील तर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल
तर इतरांशी शेअर करा. माझ्या व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी दिसत असतील किंवा काही सजेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या एका लाईकमुळे मला खूप खूप प्रोत्साहन मिळतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुनर्मिलामः.